मध्ये देखील जर पाहिलं तर अमर गायकवाड याच्या बॅटीतून 3 चौकार आलेले होते. बॉल द्यायचा आहे, तिथे प्लेअर बसले त्यांनी. महादेव बॉल द्यायचा आहे, विनंती असेल आपल्याला. मॅच बॉल आहे तो, पटकन द्या. थँक्यू महादेव भाऊ. त्याचबरोबर पाहिलं तर रवी भाऊ स्वतः त्यांनी या ठिकाणी चेंडू आतमध्ये टाकतायत. खूप छान. महाराष्ट्र पोलीसमध्ये असून देखील जर पाहिलं तर आमच्या आयोजन कमिटीला खूप मोठं सहकार्य लाभलेलं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटच्या दुनियेतील राजा माणूस रवी सावंत सर आणि महादेव भाऊ. थँक्यू. स्वतः त्यांनी बॉल आतमध्ये टाकलेला आहे. 8 धावसंख्या झालेली आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवरती. यावेळी शॉर्ट फसला बॅटच्या स्टिकर वरती चेंडू लागलेला पाहायला मिळाला आणि 38 सर्कल मध्ये साधा सोपा सेल पकडलेला पाहायला मिळाला. एक चांगला बॅटर तंबूच्या आश्रयाला परत. ईट का जवाब पत्थर से. डॉक्टर प्रकाश खांडेकर ऍक्शन रिप्ले पहा. आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा तदनंतर चेंडूला अतिरिक्त उछाल, अतिरिक्त बाउन्स आणि 38 सर्कल मध्ये अतिशय चांगला सेल पकडला. खूप छान क्लॅरिटी पॉवर प्ले. संपूर्ण कॅमेरामॅन तुमचं नक्कीच कौतुक करतो. 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जातीये. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूची क्षणचित्र देखील या ठिकाणी टिपली जात आहेत. वेगवेगळी क्षणचित्र या ठिकाणी टिपली जात आहेत. त्याचबरोबर निसर्ग, संपूर्ण निसर्ग या ठिकाणी दाखवला जातोय या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. खूप छान क्लॅरिटी आहे. इनॅट नंबर 3 वरती बॅटिंग साठी आलाय अजय पाटील उर्फ रबाडा. यावी बॅटची इनसाइड एज. बॅटर ओ युटी आउट. बॉल्स रिमूव्ह. ऑफ ब्रेक होता हा. ऑफ ब्रेक ओळखणं गरजेचं आहे. प्रकाश खांडेकर महत्वपूर्ण मॅच मध्ये आपल्या भारतातील स्टॉकची चेंडू बाहेर काढतायत. अनुभव ऍक्शन रिप्ले पहा. ऑफ ब्रेक चेंडू पडला, थोडासा आतमध्ये आला, बॅटची हलकीशी कडा आणि बॅल्स रिमूव्ह झालेल्या पाहायला मिळाला. खूप छान क्लॅरिटी, खूप छान. अजून एकदा पहा समोरच्या अँगलनी. हा चेंडू पडला, त्यानंतर आतमध्ये आला, बॅटची इनसाइड एज आणि लेग स्टिक घेऊन गेला. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. डॉक्टर प्रकाश खांडेकर मॅच टर्निंग गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. न्यू बॅटर येतोय अर्थातच बबलू पाटील. एक उत्कृष्ट खेळाडू आहे. या खेळाडूला देखील नक्कीच आपण एक जिद्दी खेळाडू म्हणून या मॅच नंतर रायझिंग स्टार 3964 विरुद्ध शार्वी स्पोर्ट्स पार्टी ही मॅच 3 षटकांची खेळवली जाईल. या इनिंग नंतर टॉस घेतला जाईल. थँक्यू. षटक समाप्त झालेला आहे. पंचांच्याकडे बिग अपील केलेली होती, परंतु पंचांनी ही अपील फेटाळलेलं आहे, कारण बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क झालेला नव्हता. पंचांच्या वरती बिग अपील केलेली आहे, परंतु मित्रांनो पंचांसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय चांगली भूमिका पंचांची पाहायला मिळाली. खूप छान, कारण अतिरिक्त दबाव होता या विकेटचा. खूप मोठी अपील होती, परंतु पंचांनी ही अपील फेटाळलेली पाहायला मिळाली. तोपर्यंत आपण ऍक्शन रिप्ले नक्कीच पाहूया पॉवर प्लेच्या माध्यमातून. या चेंडूवरती अपील का केली, परंतु पंच जर पाहिलं तर अतिशय तटस्थ पंच आपल्याला पाहायला मिळाले. हा चेंडू पडला, हा बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क नव्हता. नक्कीच कौतुक करतो. त्याचबरोबर आमच्या कॅमेरामॅनचं देखील आम्ही कौतुक करतो. हा बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. खूप छान कॅमेरा वर्क. समोरचा कॅमेरामॅन आहे, त्याचं जर पाहिलं तर अतिशय चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्ले घेतलेला आहे. चला सामना चालू करून घ्यायचा, वेळ जास्त घेऊ नका. दरम्यान मैदानामध्ये जर पाहिलं तर वादळ आलेलं पाहायला मिळत आहे. जवी अमर माने स्पार्किंग आपल्याला पाहायला मिळते. वारं त्याच्या विरुद्ध दिशेने वाहत आहे. यावेळी इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता, परंतु यावेळी जर पाहिलं प्रॉपर टाइम झालेला नाहीये, कारण गोलंदाजी मार्कवरती यश सारखा खेळाडू पाहायला मिळते. यश याच्यामध्ये क्षमता संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी नक्कीच प्रभावित करून सोडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे.
यावेळी गॅप आहे, भरपूर गॅप आपल्याला पाहायला मिळाला, गॅप शोधलेला पाहायला मिळाला. कव्हर ड्रायचा एक क्रॅकिंग कव्हर ड्रायचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन अमर माने पहा कव्हर ड्राय अप्रतिम. लोअर फुल टॉस बरोबर जर पाहिलं तर गॅप शोधून सुईमधून धागा बेनवा त्या पद्धतीचा क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा चौकार आलेला पाहायला मिळाला. चला वेळ खर्च करू नका. चला मॅच बॉल देखील मैदानामध्ये आलेला पाहायला मिळतो. या चेंडूवरती चौकाराला धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आतापर्यंत ती 12. गुल स्ट्राईक होती यश. समोर पाहिलं तर अमर माने. हा खूप लांब चेंडू या ठिकाणी रिलीज केलेला पाहायला मिळाला. पंच अजय माने सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 13 पाहायला मिळते. इरादे स्पष्ट आहेत. बॅट्समन पासून चेंडू थोडेसे दूर ठेवतायत. दरम्यान सर्वांना गार करण्यासाठी आणि धुळरा शांत करण्यासाठी वरुण राजाला या ठिकाणी देखील आमंत्रित केलेलं आहे. यावेळी देखील अप्रतिम स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला, परंतु यावेळी जर पाहिलं तर पाठीमागे प्रोडक्शन पाहायला मिळालं. चेंडूवरती 2 धावा आलेल्या पाहायला मिळाला. सुंदर स्पर्धा, एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय शिवाजीराव देशमुख क्रीडानगरी कोखुड मध्ये ही संपूर्ण 32वी ग्रामीण प्रीमियर लीग आज संपन्न होतीये मित्रांनो. स्पर्धेचा दुसऱ्या दिवसातील काही महत्वपूर्ण शेवटच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्याचा फायनलचा दिवस आहे. फायनलच्या दिवसामध्ये अनेक मोठमोठे थरार पाहायला मिळतील. लोअर फुल टॉस कव्हरच्या वरून इनफिल्डच्या वरून हा स्ट्रोक सजवला. एक देखना दर्जेदार स्ट्रोक. कव्हर ड्रायचा फटका आलाय चौकार. अप्रतिम चौकार. ऍक्शन रिप्ले पहा. इनफिल्डच्या वरून हा एक अप्रतिम अंपायरकडे बॉल द्यायचा तो पण क्लासिकल फटका. अंपायरकडे दे. अंपायरकडे धावसंख्या जर पाहिलं तर 19 धावसंख्या पाहायला मध्ये 19 धावा. यावेळी देखील इनसाइड आउटचा फटका सजवलेला पाहायला मिळते. एलिमिनेशन मिळते का? हो मिळालंय. वारा विरुद्ध दिशेने वाहत असेल तरी पाहिलं तर खेळाडू नाहीये. अप्रतिम इनसाइड आउट फटका लिखून गेला सीमारेखा पार. अप्रतिम मॅक्सिमम षटकार आणि षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 25-25. उपाध्यक्ष ग्राउंड मधनं गाडी फिरवू नका. पुढचा बॉल कट केलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु नक्कीच षटक देखील या ठिकाणी समाप्त झालेला पाहायला मिळालं. 2 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 25-25. त्याचबरोबर पंचांना विनंती आहे, रनआउटचा जो निर्णय आहे तो थर्ड अंपायरकडे देऊ नका. अजय सर रनआउटचा निर्णय थर्ड अंपायरकडे देऊ नका, कारण जो समोरचा कॅमेरा आहे तो बंद केलेला आहे. त्यामुळे ऑनफिल्ड तुम्ही निर्णय द्या या मॅच साठी प्लीज. डोळ्यात तेल घालून अंपायरिंग करताना रियाज सर, टीके सर आणि अजय माने सर. चार प्लस केलेत का? 29 बबलू. 29 मास्टर माइंड आहे मिस्टर परफेक्ट बबलू पाटील. कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये फिरत असतं. कॅल्क्युलेशन खेळाडू आहे तो. स्ट्राईक होती अजिंक्य पाहायला मिळेल. समोर जर पाहिलं तर बबलू पाटील. मैदानामध्ये वादळ आलंय. ते वादळ कोणाचं आहे पाहूया. बबलू पाटीलचं आहे की अजिंक्य याचं वादळ मैदानामध्ये पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र आहे आणि सुंदर वातावरणामध्ये रंगलेली 32वी ग्रामीण प्रीमियर लीग 2026 वर्ष
5वे. चला वेळ खर्च करू नका. गोल स्ट्राईक होते अजिंक्य पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट मारा करेल एक उत्कृष्ट गोलंदाज. यावेळी जर पाहिलं तर चेंडू जास्त बाहेर गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा इट्स व्हाईट बॉल. जास्त बाहेर केलेले चेंडू नक्कीच सोडून दिलेला पाहायला मिळाला. यावेळी स्विंग अँड मिस अक्रॉस दी लाईन बबलू गेलेला पाहायला मिळाला. परंतु जर पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर अधिक तर बाउन्स घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अजिंक्य नक्कीच प्रभावित करतोय. कालच्या दिवसापासून त्याची जर गोलंदाजी तुम्ही पाहिली तर गोलंदाजी अतिशय चांगली होते अजिंक्यची. पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राईक होते. अजिंक्य वरती विकेट मारा करेल. समोर बबलू पाटील कधीही गिअर चेंज करू शकतो. आणि हे सेन्सिबल क्रिकेट आपल्याला म्हणता येईल. कारण अमर जर पाहिलं तर अमर एक उत्कृष्ट फलंदाज, त्याच्या बॅटीला चेंडू मिडल होत आहेत, त्यामुळे त्याला स्ट्राईक वरती ठेवणं खूप गरजेचं आहे. वारंवारपणे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे वारंवारपणे फिल्डिंग मध्ये बदल करावा लागतोय. पुन्हा एकदा अजिंक्य तयार आहे. चला वेळ खर्च करू नका. फिल्डिंग फक्त एकानेच या ठिकाणी तैनात करा, त्यामुळे आपल्याला अधिकचा वेळ खर्च होणार नाही मित्रांनो. दरम्यान या चेंडूवरती जर पाहिलं तर वाईड +1 नक्कीच 2 धावा ऍड झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी अतिरिक्त वेग जनरेट केलेला पाहायला मिळाला अजिंक्य याच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये अमित जर पाहिलं तर वेळेवरती आपण सामने सुरू केले, त्यामुळे हे सत्र जर पाहिलं तर आजच्या दिवसाचे सत्र अतिशय योग्यपणे या ठिकाणी आज पूर्ण होत असताना पाहायला मिळते. आणि आजच्या दिवसामध्ये कडक शिस्त अमित पाटील सरांची पाहायला मिळाली आणि खेळाडूंनी देखील जर पाहिलं तर अतिशय चांगलं सहकार्य केलं. त्यामुळे आजच्या दिवसातील जवळजवळ मॅचेस आतापर्यंत कंप्लीट झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 वाजायला या ठिकाणी आलेल्या आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात होतीये. यावेळी नक्कीच पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळाले. अतिशय योग्य चेंडू जर पाहिलं तर वाईड लाईन वरून निघून गेला, त्यामुळे नक्कीच हा अतिशय योग्य चेंडू. यावेळी फुल टॉस बॉल बॅटच्या स्टिकर एंडवरती चेंडू लागलेला पाहायला मिळाला. झेल देखील अतिशय उत्कृष्ट पकडलेला पाहायला मिळाला. आणि नक्कीच पंच सांगतायत की बॅटर या ठिकाणी आउट झालेला आहे, कारण चेंडू खाली डीप होत होता. त्यामुळे पंचांनी हा बॅटरला बाद दिलेला पाहायला मिळाला. हरकत नाही, बबलूने देखील जर पाहिलं तर पंचांच्या निर्णयाचा सन्मान केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील शरद बेंद्रे सर. एक उत्कृष्ट खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अरुंधता मोहिते स्पोर्ट्स धामवडी या टीमचा तो पॅकर आहे. शरद बेंद्रे धावसंख्या जाऊन पोहोचते दरम्यान 30 धावा. तेहतीस धावसंख्या झालेली आहे. बरोबर आहे अमर. बरोबर आहे, लक्ष पाहिजे. सगळीकडे अमरचं लक्ष आहे, त्याचमुळे नक्कीच तो महाराष्ट्र पोलीस मध्ये दाखल झालाय. अंगावरती चेंडू रिलीज केलेला पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न सुरू आहे आणि अजय माने सर काय सांगतायत, लेग बाईट्स.
लेग बायच्या स्वरूपामध्ये नक्कीच ही धाव ऍड केलेली आपल्याला पाहायला मिळते. अजिंक्य एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. 32 तालुक्यातील उत्कृष्ट गोलंदाज अजिंक्य. धावसंख्या जाऊन बसते दरम्यान 35-35. संपूर्ण 2 दिवसामध्ये जर पाहिलं तर पॉवर प्ले स्पोर्ट्स प्रथमच या ठिकाणी दाखल झालेला आहे या कोकरू नगरीमध्ये. पॉवर प्ले स्पोर्टची संपूर्ण टीम युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ती आमच्यासोबत जुडली गेली आणि त्यांचं जर पाहिलं तर क्लॅरिटी अप्रतिम क्लॅरिटी आणि आमच्या पॅनलला देखील अतिशय चांगली साथ पॉवर प्ले स्पोर्ट्सने आतापर्यंत दिलेली आहे. चांगला प्रतिसाद आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये ऑनलाईन प्रेक्षकांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळते. कारण आता आजच्या दिवसामध्ये 4971 प्रेक्षक आमच्या या स्पर्धेशी जुडले गेलेले पाहायला मिळाले. त्या सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार व्यक्त करतो कारण तुमच्यामुळेच ही स्पर्धा आज यशस्वी झालेली आहे. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 षटकानंतर 35-35. काही ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. प्रशांत बाबर हा देखील एक तोफखाना आहे. बॉस 11 चरण संघाचा एक प्रमुख तोफखाना प्रमुख अस्त्र नाव आहे प्रशांत बाबर. समोर जर पाहिलं तर काही विस्फोटक खेळाडू आहे अमर माने. हाफ ट्रॅकर त्याला फक्त डेड बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चला वेळ खर्च करू नका. अधिकचा वेळ तुम्ही प्लीज खर्च करू नका. एक महत्वपूर्ण मॅच संध्याकाळी 17 आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स धामवडे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बॉस 11 चरण. इनसाइड आउट फटका. चांगला स्टॉप अप्रतिम स्टॉप बाउंड्री लाईन वरती. या फिल्डिंगची आवश्यकता आहे. याच फिल्डिंगची आवश्यकता आहे. रनिंग बिटवीन द विकेट पहा मैदानामध्ये. अमर माने आणि शरद बेंद्रे सरांचे रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळत आहे. खूप छान रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या जाऊन पुसते या 2 धावेनिशी 37-37. प्रशांत जर पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रशांतने नक्कीच प्रभावित केलंय. बॉस 11 चरण संघमालक गणेश बाबर सर, शैलेश बाबर सर, त्याचबरोबर पाहिलं तर निखिल बाबर यांच्या संघ मालकीचा हा संघ आहे. आणि अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स जर पाहिलं तर अरुणदादा मोहिते यांच्या मालकीचा हा संघ आहे. हा ट्रॅकर कट करायचा होता परंतु वेग 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 आणि भन्नाट वेग. नाव आहे गोलंदाज प्रशांत बाबर. यावेळी इनसाइड आउट अप्रतिम मॅक्सिमम 360 खेळाडू काय बॅटिंग करतोय. अप्रतिम बॅटिंग. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिझनच्या वरून हवाई सफर करत निघून जातोय. सीमा रेखा पार. ऍक्शन रिप्ले पहा. पॉवर स्पोर्टच्या माध्यमातून अप्रतिम ऍक्शन रिप्ले. यार अप्रतिम क्लॅरिटी. समोरच्या अँगलने देखील आपण पाहूयात. पुढच्या अँगलनी हा ऍक्शन रिप्ले नक्कीच पाहायला मिळेल. यावेळी देखील आमच्या समालोचन कशाच्या दिशेने परंतु यावेळी झेल पकडलेला पाहायला मिळाला. चांगला झेल पकडला. यावेळी चेंडू थोडासा अंगावरती रिलीज केला. नक्कीच यावेळी ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. हा मगाचा ऍक्शन रिप्ले होता. नाही हा आत्ताच ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू जर पाहिलं तर थोडंसं शरीराच्या दिशेने रिलीज केलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत. अमित पाटील याच्यामध्ये नक्की क्षमता आहे. या बॅट्समनकडे नक्की क्षमता आहे. धामवडे प्रीमियर लीग मॅन ऑफ द सिरीज सामानकरी आणि धामवडे गावचा तो सुपुत्र आहे अमित पाटील. एक हार्ड हिटर बॅट्समन, उत्कृष्ट खेळाडू आहे. धामवडे प्रीमियर लीग या खेळाडूने गाजवलेली
चारी मुंद्या चीत. यस, सेलिब्रेशन, अप्रतिम सेलिब्रेशन यार प्रशांतचं. खूप छान सेलिब्रेशन पाहायला मिळालं. खूप छान सेलिब्रेशन. आपण ऍक्शन रिप्ले पाहूया. स्विंगिंग यॉर्कर पहा, थोडस पुढे गेला, तदनंतर पायामधील अंतर शोधून काढलं आणि हे सेलिब्रेशन आहे. पहा, मी आहे आणि सांगतोय की मी आहे, माझ्यावरती विश्वास आहे आणि स्वतःचा विश्वास स्वतःवरती मित्रांनो असणं गरजेचं आहे. धावसंख्या तर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 43 आणि महत्वपूर्ण चेंडू खेळण्यासाठी अभिदादा सोनटक्के. वय वर्ष 53 आहे. 53 अभिदादा सोनटक्के इन ऍक्शन पाहायला मिळतात या वयामध्ये देखील. तरुणांना लाजवेल असा फिटनेस त्यांनी मेंटेन केलेला आहे आणि लेदर क्रिकेट असून देखील खेळतात. कालच गोवा येथे लेदर क्रिकेट खेळत होते. आज ते या स्वर्गीय शिवाजीराव देशमुख क्रीडा नगरी कोखुड मध्ये दाखल झालेले आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. फेस करतायत अभिदादा सोनटक्के. समोर पाहिलं तर एक उत्कृष्ट गोलंदाज प्रशांत बाबर. या वेग, अतिरिक्त वेग पाहायला मिळाला. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगलं पाहायला मिळत आहे. या वयामध्ये देखील अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होता परंतु दुसरी धाव घेत असताना टॉस रायझिंग स्टार 3964 विरुद्ध चार्वी स्पोर्ट्स पार्टी. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. चला रायझिंग स्टार 3964 कर्णधार टॉस साठी यायचं आहे. आपला आपण टॉस सोडून घ्या. पंच सामना चालू करून घ्यायचा. आणखीन एक सामना होणार आहे. काय पण होऊन दे, किती बी पोहोचून दे, किती बी वेळ लागू दे, सामना होणार. ऑर्बिट खाऊन घ्यायला लागलं तरी चालेल पण सामना आहे घ्यायचाच. रायझिंग स्टार 3964 यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. थँक्यू. पूर्वद झालंय. आपण जाऊया उत्तरार्धामध्ये. जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल
अलॉंग दी कार्पेट चेंडू पाठीमागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. स्ट्राईकला सुरेश पाटील, नॉन सेकंडला अनिकेत पायमल. अप्रतिम चेंडू, स्विंग अँड मिस. खासियत आहे अमर गायकवाड, सातत्याने मुंबईमध्ये अतिशय चांगला क्रिकेट खेळतो आणि गावाला देखील जर पाहिलं तर या मैदानावरती आतापर्यंत त्याची गोलंदाजी अप्रतिम भन्नाट गोलंदाजी त्याची पाहायला मिळालेली आहे. सुरेश पाटील हार्ड हिटर बॅट्समन आहे. यावेळी कव्हर सीझन मध्ये शरद भाऊ बेंद्रे यांच्या डोक्याच्या वरून चांगला स्टॉप, अप्रतिम स्टॉप यार, चांगला एफर्ट आहे शरद बेंद्रे सरांचा, अतिशय चांगला एफर्ट. यावेळी चेंडू थोडासा फिरवलेला पाहायला मिळाला. अमर गायकवाड फिरकीचा जादूगार आणि समोर जर पाहिलं तर सुरेश पाटील एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. स्विंग अँड मिस. यावेळी जर पाहिलं तर फुटबॉलचा कोणताही वापर होत नाहीये सुरेश याच्या माध्यमातून. नक्कीच अनिकेत पायमल याच्या माध्यमातून कानमंत्र दिलेलं आहे. अशा वेळी थोडंसं जर पाहिलं तर क्रीजचा वापर करून खेळणं खूप गरजेचं आहे आणि बॉलवरती येऊन खेळणं गरजेचं आहे कारण याचा टप्पा जबरदस्त आहे. सातत्याने सुरेश पाटील जर पाहिलं तर वय वर्ष 17 आहे, अंडर-17 महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये त्याची निवड झाली. यावेळी शफल जरूर झालेला पाहायला मिळाला, परंतु हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. सबमरीन बॉल, जशी समुद्रालगत पाणबुडी निघून जाते ना त्या पद्धतीचा हा जमिनीलगत निघून जाणारा चेंडू, एक सबमरीन बॉल. अप्रतिम चेंडू टाकतोय की संध्याकाळच्या सत्रातील आगीचे रखरखते निखारे. यावेळी फिरवलाय परंतु फिरवलेल्या चेंडूवरती देखील निघून जातोय सीमा रेखा पार. ऑफ ब्रेक चेंडूवरती आलाय हल्ला, षटकार. ऍक्शन रिप्ले पहा. ऑफ ब्रेक चेंडू पडल्यानंतर, सॉरी हा अगोदरचा आहे. नक्कीच हा चेंडू आपण पाहूया. चेंडू पडला, थोडं आतमध्ये आला, तदनंतर या चेंडूवरती मोठा प्रहार निघून गेला सीमा रेखा पार. आला षटकार, ज्या षटकाराची आवश्यकता होती तोच षटकार आला. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचती एक मॅजिकल आकडा 10. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी नंबर 10 आणि या संघाची देखील धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. कारण जर पाहिलं तर 10 जर्सी नंबर इंटरनॅशनल क्रिकेटमधून बॅन केलेला आहे बीसीसीआयने. तो जर्सी नंबर कोणत्याही खेळाडूला मिळणार नाही. त्याचं कारण की भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांसारखा कोणताही खेळाडू या ठिकाणी घडणार नाही आणि घडूही शकत नाही. त्यामुळे 10 हा जर्सी नंबर बीसीसीआयने बॅन केलेला आहे. म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारतीय टीममध्ये 10 नंबर जर्सी परिधान करून कोणताही खेळाडू तुम्हाला दिसणार नाही. 0-1-0 दिसेल, 100 नंबर दिसेल, परंतु 10 नंबरचा खेळाडू कोणताही तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे त्यांनी किती कष्ट केलं असेल सचिन सरांनी, तुम्ही विचार करा. प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे, वेगळेपण आहे. तेच वेगळेपण सचिन सरांचं आहे. पहिल्या चेंडूवरती चढवलाय हल्ला, निघून जातोय हवा के संग संग, सीमा रेखा पार आलाय. मॅक्सिमम षटकार. चेंडू जातोय सरळ गार्डन मध्ये, आउट ऑफ दी पार्क. येतोय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते सरळ 16. पहा क्रीजचा अतिशय चांगला वापर. यावेळी वारं जर पाहिलं तर ऑन साइडला वेगाने वाहत आहे आणि त्या वाऱ्याचा देखील वापर होत असताना या मैदानावरती अनिकेत पायमल याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळी शॉट फसलाय त्याच ठिकाणी चेंडू उडलेला पाहायला मिळाला. चेंडू थोडासा फिरवला, जाळ्यामध्ये अडकवलं, जशास तसं उत्तर. इतका जवाब पत्थर से. ऍक्शन रिप्ले आपण पॉवर प्लेच्या माध्यमातून नक्कीच पाहूयात. पहा हा ऍक्शन रिप्ले. चेंडू थोडासा टर्न झाला, लेग ब्रेक आणि बॅटीवरती जरूर लागलेला पाहायला मिळाला, परंतु चेंडू त्याच ठिकाणी स्टँड झाला. फलतोमध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला झेल पकडला अमर माने याच्या माध्यमातून. चला फास्ट या बॅटर. संध्याकाळ होणार आहे मित्रांनो. प्रकाश खांडेकर सर या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. डॉक्टर प्रकाश
एक अनुभवी, एक लिजंड खेळाडू, क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. तरी देखील जर मैदानामध्ये तुम्ही त्यांचं प्रदर्शन पाहिलं ना, अतिशय शांत संयमी खेळाडू आहेत. पुन्हा लेफ्ट आर्म राऊंड विकेट अमर. वेग, भन्नाट वेग, वेग 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 वेगावरती स्वार झाला अमर. शेवटच्या क्षणी शोल्डरचा अतिरिक्त वापर केला, खांद्याचा अतिरिक्त वापर केलेला पाहायला मिळाला अमर याच्या माध्यमातून. कारण आत्ताच या ठिकाणी डॉक्टर आलेले आहेत, त्यामुळे पहिला चेंडू वेग, यानंतर देखील वेग, दुसरा चेंडू देखील त्याच टप्प्यावरती. संध्याकाळचं सत्र सुरू असल्यामुळे यावेळी नक्कीच वेगावरती त्यांनी भर दिलेला पाहायला मिळते. कारण जर पाहिलं तर वारा समोरच्या दिशेने वेगाने वाहत आहे, त्यामुळे यावेळी चेंडू जर फिरवला तर नक्कीच तो जोखमीचा ठरू शकतो. यावेळी बाउन्सर, बाउन्सर चांगला झेल देण्यास भाग पाडलेलं पाहायला मिळालं. बाउन्सर हाताळा बरोबर त्या ठिकाणी शरीरक्षक तैनात केलेला पाहायला मिळाला आणि चेंडूवरती अप्रतिम झेल पकडलेला पाहायला मिळाला. पॉइंट रिजन मध्ये ऍक्शन रिप्ले पहा, पॉवरपेच्या माध्यमातून आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकतो. वेग दिला आणि त्या ठिकाणी शॉट खेळण्यास भाग पाडलेलं पाहायला मिळालं. पॉइंट रिजन मध्ये अतिशय चांगला झेल पकडला. लगातारची 3 डॉट बॉल, विकेट, 2 डॉट बॉल, परत विकेट. म्हणजे 5 चेंडू रिलीज केले, त्यामध्ये पहिल्या चेंडूमध्ये षटकार जरूर आलात, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर लगातारचे 4 डॉट बॉल, त्यामध्ये 2 विकेट. म्हणजे षटकार आल्यानंतर अपयशातून यशाकडे कशी वाटचाल करायची याचं उत्तम उदाहरण अमर माने याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. शुभम तडाखे न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतं. शुभम तडाखे याच्यावरती नक्कीच सामन्याची संपूर्ण मदार आहे, परंतु 9% एंडला जर पाहिलं तर श्रेयश पाटील सारखा खेळाडू अजून देखील मैदानामध्ये ठाण मांडून बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण तो एक असा विस्फोटक खेळाडू आहे, कधीही यावेळी अप्रतिम वेग पाहायला मिळाला, भन्नाट वेग. मित्रांनो, या षटकामध्ये फक्त त्यांनी 6 धावा खर्च केल्या. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, बाकीचे 5च्या 5 बॉल टॉट आणि त्यामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट. मॅच टर्निंग गोलंदाजी पाहायला मिळाली, लाखोड तोड गोलंदाजी. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 षटकानंतर 16 धावा. त्यानंतर बॅटिंग पावप्ले. अजय सर सांगतात की बॅटिंग पावप्ले आपल्याला पाहायला मिळेल यानंतर. चला टीम मीटिंग घेऊ नका. चला टीम मीटिंग घेऊ नका. अर्जुन कबड्डीकडून कॉल आलाय. चला, बॅडलाईटची अपील चालणार नाही. परत वेळ घालवू नका. 16 धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. समोर जर पाहिलं तर श्रेयश पाटील, बबलू पाटील यांचा पट्टा आहे आणि गोलंदाजी मार्कवरती बबलू पाटील स्वतः पाहायला मिळतात. बबलू पाटील, अमित पाटील, नेताजी ढेरे यांनी तयार केले श्रेयश पाटीलला. पुनबरे गावचा सितार आहे. आज एकमेकांच्या विरोधामध्ये टाकलेले पाहायला मिळते. एका बाजूला गुरु गोलंदाजी मार्कवरती बबलू पाटील, दुसऱ्या बाजूला चेला श्रेयश पाटील. दोन्ही खेळाडू एकाच गावातील आहे. योद्धा 11 स्पोर्ट्स पनुमरे वारुण टीमसाठी नेहमी ते खेळत असताना पाहायला मिळतात एक फॉर्मॅट मध्ये. बॅटल पाहायला मिळेल. यावेळी बॅटिंग पावपे या ठिकाणी घेतलेला आहे, याची नोंद घेणं गरजेचं आहे. अरुणदादा मोठी स्पोर्ट्स एकच कॅप्टन व्हा तुम्ही. आणि जर पाहिलं तर बॅड लाईटची अपील चालणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये बबलू तुम्हाला मॅच खेळावी लागेल, याची नोंद घ्या. यावेळी चेंडू जर पाहिलं तर लेगस्टिकच्या बाहेरून रिलीज झाला. पंचाचा इशारा, व्हाईट बॉल. आता जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत ते 12 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे ती 28. 12-28 समीकरण. चला, फिल्डिंग करणार टीम एक्स्ट्रा वेळ तुम्ही प्लीज खर्च करू नका. 12 चेंडूमध्ये 28 ची आवश्यकता आहे. श्रेयश पाटील, गुरु आणि चेला याचं बॅटल मैदानामध्ये रंगलेलं पाहायला मिळतंय आणि हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक, महत्वपूर्ण षटक, मॅचला कलाटणी देणारं षटक. वेग, परंतु यावेळी बॅटीवरती चेंडू व्यवस्थितरित्या आलेला नाहीये. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न सुरू आहे आणि महत्वपूर्ण दरम्यान बॅटर एवटी आउट. महत्वपूर्ण विकेट
आणि केटी देखील जर पाहिलं तर नक्कीच आमचा बीपी वाढवतायत. सर्वांचा बीपी केटीने वाढवलेला पाहायला मिळाला, परंतु योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय योग्य निर्णय अमित पाहायला मिळाला, कारण श्रेष्ठ थोडासा लांब राहिला. परंतु अमित जर ही विकेट जर पाहिली तर लाख मोलाची विकेट होती, लाख मोलाची विकेट. केटी सरांचं नक्कीच आम्ही कौतुक करतो. एक महत्वपूर्ण निर्णय त्यांनी जर पाहिलं तर अतिशय विचार करून विचारपूर्वक दिलेला निर्णय पहा. नक्कीच अतिशय योग्य क्लॅरिटी, खूप छान क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते पॉवर प्लेची. कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये या दृष्टीनं नक्कीच. परंतु केटीने थर्ड अंपायर देखील घेतला नाही, म्हणजे त्यांचा स्वतःवरती किती विश्वास आहे पहा. केटींचं नक्कीच कौतुक करतो रणवीर स्पोर्ट्स पॅनलच्या माध्यमातून. त्यांचं खूप कौतुक आहे 32 क्रिकेट असोसिएशन मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राईक वरती जर पाहिलं तर बबलू पाटील, अप्रतिम गोलंदाज. निलेश बाबर न्यू बॅटर. यावेळी इनसाइड आउट फटका सजवलेला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला. दरम्यान या चेंडूवरती नक्कीच आतापर्यंत 2 धावा आलेल्या पाहायला मिळतात. हे षटक खूप महत्वाचं आहे, लाख मोलाचं षटक आहे. संधी एकदाच मिळते, संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे. सामना दोन्ही संघासाठी खूप महत्वपूर्ण आहे. एका बाजूला अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स थांबवडे, तर दुसऱ्या बाजूला जर आपल्याला संघ पाहायला मिळेल बॉस 11 चरण. नक्कीच नो बॉल पाहायला मिळाला. पंच अजय माने सरांचा हा नो बॉलचा इशारा, कारण जर पाहिलं तर हा चेंडू खेळपट्टीच्या थोडासा बाहेर पडलेला पाहायला मिळाला. त्यामुळे पंचांनी क्षणार्धाचा विचार न करता हा नो बॉल घोषित केला. पंच अतिशय जबरदस्त. रणवीर स्पोर्ट्स पॅनलच्या माध्यमातून अजय माने सर, केटी सर, रिया शेख सर, सरदार जुडले गेले. समालोचन कक्षामध्ये माझ्यासोबत अमित पाटील सर जुडले गेले. खूप छान. विकास जाधव सर असतील, यावेळी देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बबुल पाटील याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट पाठीमागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा कंप्लीट. चेंडू पकडण्यामध्ये थोडासा उशीर झालेला पाहायला मिळाला. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आलेल्या आहेत 7 धावा आलेल्या आहेत आणि चेंडू रिलीज झालेले आहेत ते 3. म्हणजे जर पाहिलं तर आता 3 चेंडू मध्ये 3 धावा जर घेतल्या तर 4 धावा आपण बोनस देखील त्यांना देणार आहोत बॅटिंग करणाऱ्या टीमला. 7 गेल्या 7. पहिलाच बॉल वाईट, त्याच्यानंतर विकेट प्लस 1 धाव. बरोबर. थँक्यू बबुल पाटील, त्यांनी देखील जर पाहिलं तर मान्य केलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राईक होती. बबुल पाटील सर तयार आहेत. बॅट्समन निलेश उर्फ भोला पाहायला मिळत आहे. चेंडू समोरच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि यावेळी चेंडू पकडण्यामध्ये थोडासा उशीर झालेला पाहायला मिळाला. जबरदस्त स्पर्धा. बबलू पाटीलचं षटक खूप महत्वपूर्ण षटक या ठिकाणी हाताळत असताना बबलू आपल्याला पाहायला मिळते. पावतेचं षटक अतिशय उत्कृष्टरित्या हाताळत असताना बबलू पाहायला मिळते. खूप छान मोठा स्ट्रोक या षटकामध्ये त्यांनी मोठा फटका अजून तर खेळून दिलेला नाहीये. अजून 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू मध्ये जर पाहिलं तर त्यांनी 1 धाव रोखली तर नक्कीच 4 धावा मायनस देखील होतील. यावेळी हाफ ट्रॅकर उडवलाय चांगला स्टॉप. अजय अप्रतिम फिल्डिंग यार, अप्रतिम फिल्डिंग. कौतुक करावं तेवढं थोडं बाउंड्री लाईन होते अजयचं. या चेंडूत फक्त एकच सिंगल आलेली पाहायला मिळाली. 10 धावसंख्या झालेले टार्गेट तर त्यांनी पूर्ण केलेलं आहे, परंतु षटक अतिशय उत्कृष्ट बबलूने हाताळले. आणि आत्ताची अजयची फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंग पहा. जबरदस्त मॅच होणार आहे. संध्याकाळचं सत्र सुरू आहे, त्यामुळे मॅच जर पाहिलं तर हाय व्होल्टेज मुकाबला. हा चेंडू लाख मोलाचा चेंडू होता आणि अप्रतिम झेल पकडलाय. शरद बेंद्रे सरांनी अप्रतिम झेल पकडला. बबलूचं नक्कीच कौतुक करूया. 4 धावा नक्कीच आपण बोनसच्या स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत. आता आपण रन ऑफ एक्विशन सांगूयात. चेंडू शिल्लक असतील 6 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता असेल 15. काय होतंय, काय बिघडतंय. संध्याकाळचं सत्र सुरू झालेलं आहे आणि संध्याकाळच्या सत्रातील
हा शेवटचा मुकाबला आपल्याला पाहायला मध्ये एका बाजूला जर पाहिलं तर वेळ खर्च करू नका फिल्डिंग करणारी टीम. एकूण धावसंख्या 6 झाली. चेंडू 15 धावा. शरद भाऊ मॅच जसं षटक झालं तसं आम्ही जवळजवळ 2-3 वेळा या ठिकाणी अनाऊन्स केलं. थँक्यू. तरी देखील अनाऊन्स करतो. 6 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय निलेश बाबर आणि गोलंदाजी मार्कवरती अजय पाटील उर्फ रबाडा. 350 किलोमीटर प्रवास करून आलेला हा योद्धा आहे आणि या योद्ध्याने अनेक मैदानं गाजवलेली आहेत. अनेक खेळाडूंना जर पाहिलं तर पायामध्ये साखळ दंड बांधलेले आहेत. असाच एक तोफखाना अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स थामोडे संघाचा एक प्रमुख अस्त्र ब्रह्मास्त्र नाव आहे अजय पाटील रबाडा. और दी विकेट मारा करेल. वेगवान गोलंदाज आहे. त्याला 15 धावा रोखायच्या आहेत. पहिला चेंडू घेऊन हाय व्होल्टेज मुकाबला. पहिला बॉल अप्रतिम वेग 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 भन्नाट वेग. मला वेगासाठी का ओळखलं जातं ना याचं उत्तम उदाहरण आणि मला ब्रह्मास्त्र का म्हणतात पहिल्या चेंडूवरती त्यांनी दाखवून दिलं. अनेक मोठमोठ्या तगड्या फलंदाजांना अक्षरशः पायामध्ये साखर दंड यांनी बांधलेले आहेत. प्रभावित केलंय. चारी मुंड्या चित केलंय असा एक गोलंदाज अजय पाटील ओव्हर दी विकेट मारा करतोय. पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. वाईड लाईन गाईडलाईन धरून पहिला चेंडू रिलीज केला. पहिले चेंडूवरती नक्कीच त्यांनी दाखवलं की मला ब्रह्मास्त्र म्हणून का ओळखतात आणि शेवटचं षटक माझ्यासाठी का ठेवलंय याचं उत्तम उदाहरण पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलं. अप्रतिम बॉल. 5-15. यावेळी देखील भन्नाट वेग. चेंडू हवेमध्ये स्टँड झालाय. चेल होते का पाहूया. चेल होते का पाहूया. चेंडू नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सुरू झालेला पाहायला मिळाला परंतु तिसरी धाव घेत असताना बॅट्समन बाद झाला. बॅटर बाद झालेला पाहायला मिळाला. यश बाद झाला. अजय काय गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी अजयची आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी शोल्डरचा अतिरिक्त वापर केलेला पाहायला मिळाला. खांद्याचा अतिरिक्त वापर. चेंडू बाउन्स केला त्यामुळे चेंडू हवेमध्ये जास्त उडलेलं पाहायला मिळालं. या चेंडूला एलिमिनेशन त्याचमुळे मिळालं नाही. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. हाय व्होल्टेज मुकाबला. स्वर्गीय आमदार स्पोर्ट्स पार्टी विरुद्ध रायझिंग स्टार 3964. हा सामना उद्या सकाळी घेतला जाईल 8 वाजता. बरोबर 8 वाजता हा सामना चालू होईल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. थँक्यू. स्वर्गीय आमदार शिवाजीराव देशमुख क्रीडा नगरी कोखर्ड मधील तर पाहिलं तर 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत दुसऱ्या दिवसातील शेवटची मॅच. क्रिकेटची पंढरी म्हणून कोखर्ड नगरीला ओळखलं जातं आणि याच नगरीमधील हा महत्वपूर्ण सामना. अप्रतिम स्विंग अँड मिस. मला ब्रह्मास्त्र का म्हटलं जातं ना याचं उत्तम उदाहरण अजय पाटील रबाडा यांनी दाखवून दिलं. अप्रतिम चेंडू टाकतोय की आगीचे रखरखते निखारे. अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स सातत्याने एक दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांनी देखील या संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. 3-13. यावेळी देखील जर पाहिलं तर हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. मिळणार नाही. कोणताही रिव्ह्यू मिळणार नाही. पंचांचा डिसिजन हा फायनल राहील याची नोंद घ्यायची. यस थँक्यू अमित सर. यावेळी जर पाहिलं तर बॅट्समनच्या रीच पासून चेंडू जरा लांब होता त्यामुळे पंचांनी हा व्हाईट बॉल घोषित केला आहे. तर पंचाच्या निर्णयाचा सन्मान करणं खूप गरजेचं आहे. खूप छान गोलंदाजी. अप्रतिम भेदक मारा. भेदक तिखट मारा मैदानामध्ये पाहायला मिळते अजय पाटील रबाडा याचा. वेग 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 आणि यावेळी देखील व्हाईट बॉल. परंतु इरादे स्पष्ट आहेत. अमित थोडासा त्याचा टप्पा चुकतोय खरं आहे परंतु बरोबर आहे त्याचा टप्पा अजून थोडा आतमध्ये पडला ना तो नक्कीच प्रभावित करणारा टप्पा आहे. कारण स्लॉट मध्ये चेंडू जरी 2 वाईट आले तरी हरकत नाही परंतु स्लॉट मध्ये चेंडू देणं नक्कीच धोक्याची घंटा ठरू शकते. त्यामुळे तो वाईड लाईन आणि गाईडलाईन धरून चेंडू रिलीज करतोय. इरादे त्याचे स्पष्ट आहेत.
3-11. काय होतंय काय बिघडतंय काजामध्ये धगधग धगधग धगधग. पुन्हा एकदा अशा तयार. यावी कट केलाय. एक धाव कंप्लीट. चेंडू स्टॉप करणं खूप गरजेचं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. बघता 2 धावा कंप्लीट आणि मैदानामध्ये काय होतं मिस फिल्डिंग प्रेशर आणि प्रेशर. हे क्रिकेट आहे मित्रांनो. त्याचमुळे म्हटलं जाताना क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. त्याचमुळे असंख्य भारतीयांच्या हृदयावरती राज करतोय हा खेळ. या चेंडूवरती 3 धावा ऍड झाल्या. 2-8. काय होतंय काय बिघडतंय अप्रतिम मॅच. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर एक गुण आपण दोन्ही संघांना देणार आहोत याची नोंद घेणं गरजेचं आहे. 2 चेंडू 8 धावा 2 चेंडू. कारण बॅटिंग करणारी टीम देखील सांगतीये मित्रांनो सामना अजून संपलेला नाहीये. कारण अजिंक्य सांगतोय मी मैदानामध्ये आहे. शार्वी स्पोर्ट्स पाडी आणि रायझिंग स्टार 3964 यांना एक सूचना आहे. उद्या सकाळी बरोबर 8 वाजता टॉस केला जाईल. दोन्ही संघांनी उपस्थित राहायचं आहे. 8 वाजता बरोबर टॉस केला जाईल. उद्या फायनल दिवस आहे याची नोंद घ्यायची. थँक्यू. अप्रतिम मॅच हाय व्होल्टेज मुकाबला. एका बाजूला जर पाहिलं तर संघ पाहायला मिळतोय चरण संघ, दुसऱ्या बाजूला धामवडे संघ. महत्वपूर्ण चेंडू घेऊन यावी नक्कीच हा नो बॉल. कहाणी मेटविस्ट. चला शांत रहा. हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. येस नो बॉल आहे. नो बॉल. लाईनच्या बाहेर चेंडू रिलीज झाला. पंच पहा. पंचांच्या वरती देखील प्रेशर आहे. परंतु नक्कीच हे खेळाडू पंचाच्या निर्णयाचा सन्मान करतायत. ही खूप जमेची बाजू आहे. कहाणी मेटवीस. 2 चेंडू 7 धावा 2 चेंडू. अप्रतिम मॅच. काजाचा ठोका चुकवणारी मॅच. अजिंक्य नावाला साजीशी बॅटिंग करतोय का अजय आपल्या संघाला जय मिळवून देतोय. त्यातील हा महत्वपूर्ण चेंडू आहे. अप्रतिम स्ट्रोक. पाठीमागे चुकी झालेली पाहायला मिळाली. अभिदादा सोनटक्के चिट्याच्या सफाईने पळत असताना पाहायला मिळाले. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 3 धावा काढलेल्या पाहायला मिळाला. काय मॅच सुरू आहे. जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला. एका बाजूला बॉस 11 चरण तर दुसऱ्या बाजूला तिसरा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा क्रिकेट. रोमांचकता बघा या मॅचची. आणि खरं तर या क्रिकेटमुळेच हे असोसिएशन नावारूपाला आलंय. नक्कीच अमित सर जर पाहिलं तर हे 32 टेनिस क्रिकेटचं असोसिएशन आहे. सर्व खेळाडू उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला. 1 चेंडू 4 धावा 1 चेंडू. काय होतंय काय बिघडतंय. विजय आणि पराजय याच्या मधील जो वेळ आहे ना, जे अंतर आहे तेच अंतर आणि तोच महत्वपूर्ण चेंडू घेऊन गोल्डन स्पॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. अजय अप्रतिम मुकाबला. जो जीता वही सिकंदर बनण्याचा चान्स आपल्याला पाहायला मिळेल या बॅटरला. अप्रतिम बॉल. काय होतंय काय बिघडतंय चेंडू अडवलाय. दरम्यान जर पाहिलं तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच सुरू होईल आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. काय होतंय काय बिघडतंय. अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स धामवडे असंघ शेवटी क्षणी जर पाहिलं तर एक मोठा विजय संपादन करतोय. अभिनंदन. एका धावेनी हा विजय संपादन केलाय. रबाडाची गोलंदाजी ओढली असेल ना मित्रांनो तर टाळ्या झाल्या पाहिजेत. दोन्ही संघांसाठी टाळ्या. कोण जिंकला कोण हरला यापेक्षा कसा लढला ना हे महत्वाचं आहे. अक्षरशः जिंकणाऱ्या टीमला घाम फोडणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला. बॉस 11 चरण आणि तोंडातील घास काढून घेतला अजय पाटील उर्फ रबाडा या गोलंदाजाने. अभिनंदन. दोन्ही संघांचं खूप अभिनंदन. आजच्या दिवसामध्ये अनेक रोमहर्षक मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. सर्वांचं आम्ही कौतुक करतो. सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा एकदा 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपलं खूप आभार. आजचा दिवस याच ठिकाणी संपन्न झाले. तत्पूर्वी आपण या ठिकाणी पॉइंट टेबल देखील अनाउन्स करणार आहोत. अमित पाटील सर पॉइंट टेबल जर पाहिलं तर ग्रुपला या ठिकाणी सेंड करतील याची नोंद घ्या.
आजचा दिवस याच ठिकाणी संपन्न झाला. थँक्यू, तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं. उद्या फायनलच्या दिवसामध्ये आपण भेटूयात बरोबर 8 वाजता. पहिला मॅचचा चेंडू पडेल याची नोंद घ्या. सागर बनसोडे इकडे यायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमर माने आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे. हॅलो, डगआउट मधील खेळाडूंना विनंती वजा सूचना आहे की त्या खुर्च्या एकत्र करून ठेवायच्यात. प्लीज कृपया सर्व खेळाडूंनी खुर्च्या एकत्र करायच्यात. काल आमच्या पवननं संपूर्ण दोन्ही डगआउट मधल्या खुर्च्या एकत्र केल्या होत्या. आपण खेळतोय, आपण या मैदानाचा मान सन्मान आपण राखायचा आहे, खेळाचा मान सन्मान आपण राखायचा आहे. झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय अमर माने आणि डेडिकेट करतायत शरद बेंद्रे यांना डेडिकेट करतायत आपला अखेरच्या चेंडूवरती, ज्या चेंडूवरती जोर लावायची गरज होती, जो चेंडू क्षेत्ररक्षणामध्ये चांगला अडवायची गरज